यह बुझने वाली आग नहीं, रग रग में उसे समाये हूं। यदि कभी अचानक फूट पड़े विप्लव लेकर तो क्या विस्मय। हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. हिंदू सणांच्या दरम्यान हिंदूंवर हल्ले करायचे किंवा त्यांच्या शोभायात्रांमध्ये खंड आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केला जातो. नुकत्याच झालेल्या विजयादशमीला अशाच घटना घडल्या. त्यातील एक म्हणजे रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान मुसलमानांनी घातलेला गोंधळ. समाजात घडणारे हे बदल अचानक घडत नाहीत, पण सततच्या बदलाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अचानक त्याचे पडसाद पडतात आणि मग मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटते. या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात नेमकं काय घडलं ते. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात. भारत हा शक्ती व तेजाची उपासना करणारा देश. भा म्हणजे तेज व रत म्हणजे रममाण होणारा, म्हणजे शक्तीच्या व तेजाच्या उपासनेत रममाण होणारे ते भारतीय. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 9 दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या समाप्तीनंतर अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याचं महत्त्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठं आहे. श्रीरामचंद्रांनी याच दिवशी रावणाच्या बंधनातून सीतादेवीला मुक्त करण्यासाठी रावणाबरोबर तुंबळ युद्ध केलं. या युद्धात रामाने रावणाचा वध केला. या दिवशी रामाने दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणावर विजय मिळवला, म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. आपण म्हणाल की ही उजळणी कशासाठी? दसरा म्हणजे काय ते आम्हाला माहीत आहे. अतिसहिष्णू हिंदूंसाठी उजळणी अत्यंत आवश्यक आहे. बांगलादेशात जे हिंदूंचे शिरकाण झाले त्यावरून आपण धडा नाही घेतला तर आपली अवस्था काय होईल याचा अंदाज लावणे कर्मकठीण. म्हणूनच हा पॉडकास्ट. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनाला वेळी जिहादी धर्मांधाकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील कोकण नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीतील कोकण नगर वस्तीत 40% मुस्लिम रहिवासी आहेत. यात काही जिहादी प्रवृत्तीचे असून या ठिकाणी गोमांस, तस्करी, ड्रग्ज रॅकेट सारखे भयावह प्रकार देखील सर्रास सुरू आहेत. गेल्या 100 वर्षांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पथसंचलने होत आहेत. परंतु रत्नागिरीत निघालेल्या पथसंचलनावेळी जिहादी धर्मांधांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या. संचलन थांबवण्याचा, बाधित करण्याचा जाणून बुजून प्रयत्न करण्यात आला. हा जाणीवपूर्वक रचलेला षडयंत्र किंवा हा कट होता. त्यामागील भयाण वास्तव म्हणजे अनिर्बंध वाढलेली मुस्लिम लोकसंख्या. मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येकडे डोळे झाक. मुसलमानांची वाढती लोकसंख्या तसेच संख्यावाढीसह धर्मांध इस्लामची वाढत जाणारी कट्टरता आज हिंदूंसमोरील मोठी डोकेदुखी आहे. सगळे जग दार उल इस्लाममध्ये, म्हणजेच जिथं इस्लामचं शासन चालते असा प्रदेश, यामध्ये रूपांतरित करण्याचे मुसलमान धर्मियांचे ध्येय असते हे आज लपून राहिलेले नाही. मुसलमानांची आक्रमकता आणि असहिष्णुता यांचा विदारक अनुभव भारताने आणि हिंदू समाजाने जवळजवळ 800 वर्ष घेतलाच आहे. तरीही अनेक विद्वान लोक भारताच्या विविध प्रदेशातील जन्मदर 2 असल्याचे सांगत वाढती मुसलमान लोकसंख्या हे एक थोतांड आहे असं म्हणत आहेत. बहुपत्नीत्वाचं प्रमाण भारतीय मुसलमान समाजात मोठ्या प्रमाणात आहे. छद्मी विद्वान लोक सोयीस्करपणे देशातील आणि जागतिक स्तरावर इस्लामच्या कारस्थानांकडे तसेच कुरापतींकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. ते काहीही असले तरी 9.84% वरून 14.2% मुसलमान लोकसंख्या वाढली ही वस्तुस्थिती डोळेझाक करण्यासारखी निश्चितच नाही.
त्यामुळे या परिस्थितीत भारत आणि नेपाळ यांसारख्या हिंदूबहुल देशांना यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्वतःचे बस्तान बसवून लोकसंख्या वाढताच तिथं शरिया कायद्याची मागणी करण्यास ही जमात प्रारंभ करते. हा जगाचा अनुभव आहे. कारण सगळे जग दार उल इस्लाम करण्याच्या इस्लामच्या कारस्थानी व्यूहरचनात्मक प्रयत्नाचा तो एक भाग आहे. आमच्या देशाला तर मागील 800 वर्षे या विविध प्रकारे दार उल इस्लाम करण्याचे मुसलमानांचे स्वप्न असून आजही इस्लामला भारतात यश मिळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कधी तलवारीच्या जोरावर तर कधी विविध प्रदेशांमध्ये स्वतःची लोकसंख्या वाढवून, कधी अल-तकियाचे म्हणजेच जिहादचे आविष्कार दाखवत हे प्रयत्न होताना दिसतात. लव जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद, घुसखोरी हे सगळे या अल-तकियाचेच प्रकार होत. या देशातील संसाधनांवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे असे पंतप्रधानपदी म्हणजेच काँग्रेसचे मनमोहन सिंग विराजमान असताना तसे प्रतिपादन करणाऱ्या धर्म आणि संस्कृतीद्रोह्यांची संख्या दुर्दैवाने या देशात प्रचंड आहे. वाढत्या मुसलमान जन्मदरासह भारताच्या आसाम, बंगाल, राजस्थान अशा राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये घुसखोरीमुळे मोठ्या प्रमाणात मुसलमान लोकसंख्या वाढलेली आहे. या सीमावर्ती भागात वाढलेल्या घुसखोर मुसलमान लोकसंख्येमुळे त्या प्रदेशांची टोपोग्राफीच म्हणजेच प्रदेशाची स्वाभाविक रचना पालटून गेलेली दिसून येते. जिथे जिथे मुसलमान लोकसंख्या 30% पार जाते तो प्रदेश त्यांनी कह्यात घेऊन इस्लाम केल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मुसलमानांची अशी ही एकच मानसिकता आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसह अन्य इस्लामी राष्ट्रात मुसलमानेतर समाजाचा व्यक्ती मुसलमान धर्मावर टीका करणारा एक शब्दही उच्चारू शकत नाही. पण भारतात मात्र मुसलमानांना हिंदू धर्म, त्यांच्या देवी देवता यांच्यावर वाटेल तशी अपमानजनक टीका करणे, दंगली भडकवणे, हिंदूंच्या दिवसाढवळ्या हत्या करणे या सर्वांची मुक्त मुभा आहे. यासह सर तन से जुदा अशा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्या अनेक ध्वनिचित्रफिती सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहेत. इतिहासाचं ज्ञान नसल्याने आणि साम्यवादांच्या इतिहास लेखनामुळे या देशात धर्मांध इस्लामचा सातत्याने झालेला पराभव, जिहादी इस्लामला पडलेला मार देखील यांना माहिती नाही. मग हा अशिक्षित समाज आक्रस्ताळ्या आक्रमकतेचे नेहमीच प्रदर्शन करत असतो, पण एवढ्याने काम भागत नाही. मग जिथे त्यांची संख्या जास्त आहे त्या भागात ते अशी परिस्थिती निर्माण करतात की इतर धर्मीयांना इतरत्र स्थलांतर करणे भाग पडावे. मग आपोआपच ती जमीन इस्लामची होऊन जाते. आपली लोकसंख्या वाढली की आपोआपच तो प्रदेश इस्लामिक होऊन जातो, हे जिहाद्यांना पक्के माहीत आहे. आजही या देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही, समान नागरी कायदा नाही, नागरिकत्व सिद्ध करावे लागेल असे कोणतेही प्रावधान नाही. त्यामुळे असे हे सर्वंकष कारस्थान इस्लाम या हिंदू बहुल पण सर्व धर्म समभाव कायद्याने मानणाऱ्या देशात राहून हिंदूंच्याच विरोधात करीत आहे. यावर शासन व्यवस्था काहीही उपाय करू शकणार नाही, कारण एक म्हणजे आमच्या देशातील कायदेच पक्षपाती आहेत. वक्फ बोर्ड, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ आणि असेच काही कायदे मुसलमानांना संरक्षण देणारे आहेत. दुसरे म्हणजे या देशातील तथाकथित पुरोगामींना म्हणजेच लिब्रांडूंना हे पक्के माहीत आहे की हिंदू हे कधीही शहाणे होणारे नाहीत. त्यांना मुसलमानांनी निर्माण केलेले प्रश्न कधीही दिसत नाहीत, जाणवत नाहीत, समजत नाहीत. बदलती डेमोग्राफी. शहरी भागातील अनेक जातींची आर्थिक व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मराठी लोकांच्या अनेक परंपरागत व्यवसायांमध्ये मुस्लिम व्यावसायिक मोठ्या संख्येनं उतरले आहेत. कासार, केशकर्तन, होलार, कोकण किनारपट्टीचे व्यवसाय, बंदरांचे व्यवसाय अशी कितीतरी उदाहरणे आहेत. यामुळे प्रस्थापित समाजरचनाच धर्मांध जिहादी काबीज करत आहेत आणि त्यामुळे आर्थिक सामाजिक वीण उस्कटत आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्वभाषिक, सर्वप्रांतीय, मराठी भाषिक हिंदू बहुल शहरांचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली आहे असं जाणवतं. अवैध रीतीने भारतात घुसखोरी केलेले बांगलादेशी मुसलमान व रोहिंग्या मुसलमान यांचे अस्तित्व आता मोठ्या शहरात जाणवू लागले आहे. विशेषतः बांधकाम मजूर, रस्त्यावरचे विक्रेते, फिरते विक्रेते, ओला, उबेर, टॅक्सी चालक, स्विगी, झोमॅटो डिलिव्हरी बॉईज यामध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वेळा पोलीस बांगलादेशी घुसखोरांना पकडतात तेव्हा त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट असे सगळे कागदपत्र सापडतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्वाचे हे पुरावे त्यांनी बनवून घेतलेले असतात. मुंबईत मालाडला मालवणी, वांद्रा पूर्वला बेहरामपाडा अशा पोलिसांसाठी देखील नो गो मुस्लिम बहुल वस्त्या पद्धतशीरपणे बसवण्यात आल्या आहेत. वांद्रा पूर्वला रेल्वे लाईनलगत असलेल्या मुस्लिम वस्तीत 4-4 मजली झोपडपट्ट्यासुद्धा दिसतात. एखाद्या पांढरपेशा सोसायटीत 2-4 मुस्लिम घरे असले तरीही बकरी ईदला सोसायटीच्या आवारातच जनावराची कुर्बानी देणे, मुस्लिम सणांना मोठ्या संख्येनं आपले नातेवाईक मुस्लिम पेहरावात विशेषतः जाळीदार टोपी घालून भेटायला बोलावणे आणि त्यानिमित्ताने हिंदू समाजाला अप्रत्यक्षपणे धमकावून आजूबाजूचे फ्लॅट स्वस्तात विकत घेण्याचे कुटील कारस्थानी षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. बदलती डेमोग्राफी हा अत्यंत गंभीर विषय असून 75 वर्षांपूर्वी फाळणीच्या निमित्ताने आपण याचे दुष्परिणाम भोगलेले आहेत. 1936 सालापर्यंत जुळी मुंबई म्हणून ओळखले जाणारे कराची शहर हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होते. मुंबईच्या गव्हर्नरची सत्ता कराचीवर चालत होती. मात्र 1936 साली कराची सिंध प्रांतासह बॉम्बे प्रेसिडेन्सीपासून वेगळी काढण्यात आली आणि पुढच्या 21 वर्षात आमच्या हातून निसटला आणि अर्थात कराचीही. मुसलमान समाज आपली वस्ती व उद्योगधंदे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी वसवतात. फाळणीच्या वेळी आत्ताच्या पाकिस्तानामधून भारतात आलेले हिंदू बांधव आपल्या वेदना सांगताना हा अनुभव सांगतात. टांगेवाले मुसलमान, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला सर्व वस्ती मुसलमान, केवळ परमेश्वरी कृपेनेच आम्ही सही सलामत निसटून भारतात सुखरूप आलो. हिंदू समाज ना कधी दंगलखोर होता ना सांप्रदायिक. तो सहिष्णू आणि शांतताप्रेमी असल्यामुळेच त्याला स्वतःच्याच मातृभूमीतून विस्थापित व्हावे लागत आहे. तो स्वतःच्याच देशात आपले सण उत्सव मोकळेपणाने साजरे करू शकत नाही. निर्धास्तपणे अमरनाथची यात्रा करू शकत नाही. मुळात या देशात सध्या हिंदूच अधिक असुरक्षित झाला आहे, पण असुरक्षित झाल्याच्या बोंबा मात्र मुसलमानांकडून मारण्यात येतात आणि अशा देशद्रोही मुसलमानांच्या बेसूर सुरात या देशातील हिंदू द्वेष्टे स्वतःचाही सूर मिळवतात. याला चोरांच्या उलट्या बोंबा नाहीतर अन्य काय म्हणायचं. वर्ष 1947 मुसलमानांसाठी भारताचा भूभाग तोडून दिला तरी अनुमाने 2 कोटी मुसलमान भारतातच राहिले. आता ते 32 कोटी झाले आहेत. एकीकडे पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा निर्वंश केला जात असताना दुसरीकडे भारतातील स्वतःची लोकसंख्या वाढवून गजवाये हिंदचे म्हणजेच सर्व काफिर हिंदूंना ठार करून भारतात इस्लामी राजवट आणण्याचं स्वप्न साकार करणे हे मुसलमानांचे उद्दिष्ट आहे. पण ते अद्यापही हिंदूंच्या लक्षात येऊ नये हे या देशाचं मोठं दुर्दैव आहे. याच उद्दिष्टांतर्गतच भारतावर 26/11 या दिवशी मुंबईवर समुद्रमार्गे येऊन आतंकवाद्यांनी आक्रमण केलं. पाकिस्तानकडून हे भीषण आक्रमण करण्यात आलं. या उद्दिष्टांतर्गतच भारतात शेकडो आत्मघातकी पथकांकडून आक्रमणे आणि बॉम्बस्फोट झाले. या उद्दिष्टांतर्गतच भारतात कुठे ना कुठे धार्मिक दंगली आणि हिंदूंच्या हत्या होत असतात. काँग्रेसी विचारधारेमुळे कोणत्याही प्रश्नाला भिडण्याची कुवतच हिंदू समाज घालवून बसला आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे सर्वसाधारण हिंदू आपल्या डोळ्यांवर सहिष्णुतेचे नेभळट कातडे ओढून बसला आहे. आज केवळ मोर्चे काढून न्यायालयात PIL टाकून काहीही साध्य होणारे नाही. जर आम्हाला हा देश आमच्या हक्काचा हिंदुस्थान म्हणून टिकवून ठेवायचा असेल तर हिंदूंना संघटित होऊन
आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक आणि क्रमप्राप्त आहे. एकंदरीत या देशात हिंदू सोडून बाकी सर्व अल्पसंख्याक, विशेषतः मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय अधिक शोषित आणि पीडित असल्याचे चित्र रंगवण्याचे एक षडयंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरून रचण्यात येत असल्याचं दिसून येतं. केवळ हिंदूंनाच लक्ष्य करून त्यांना नामोहरम करणे हा या षडयंत्राचा उद्देश आहे. पण वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. या हिंदू बहुल देशात हिंदूच सर्वाधिक असुरक्षित असून मुसलमान समाज दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि उद्दाम होत चालला आहे. हिंदू समाजाने जातपातींसह अन्य भेद आणि वाद विसरून संघटित होत वरील षडयंत्राचा सामना केला पाहिजे. अन्यथा येत्या 20-25 वर्षात या देशात हिंदू मुसलमान दंगलींचे आणि हिंदूंच्या हत्यांचे प्रमाण अतोनात वाढून हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे सर्व प्रकारचे लाभ मिळवत राहायचे आणि दुसरीकडे आपला राजकीय अजेंडा पुढे रेटायचा, अशी ही कार्यपद्धती आहे. हा हिंदू विरोध नव्हे, तर हा हिंदू द्वेष आहे. होश हवास रखो कायम वरना अनर्थ हो जाएगा, टुकड़ों में बट गया देश तो हिंद कहाँ कहलाएगा.